गेल्यावर तिच्या हृदयाला झालेली जखम तुम्ही नाही जाणली महाराज. एक वाक्य सांगू, जगातली सगळी इस्टेट आणि आईचं येड पोरग आईला सारखं आहे, ध्यानात ठेवा. जगातली सगळी इस्टेट एक आईचा मुलगा जाणं तुम्ही खेळ समजू नका महाराज. आई आहे महाराज ती. एक खरं सांगू तुम्हाला, बाप आंधळा आहे, बाप पांगळा आहे, बाप बहिरा आहे, बाप मुका आहे, बाप येडा आहे, पण बाप त्या घराचा खांब आहे, ध्यानात ठेवा महाराज. ज्या घरांमध्ये खाटावर झोपलेला बाप असतो ना, त्या घराकडं वाईट नजरेनं कुणाची पायची ताकद नाही, एवढी ताकद झोपलेल्या बापात असते महाराज. आणि आईन बाप काय असतो, आईन बाप काय असतो, हे भाषण करून कळत नाही, ज्याचा गेला त्याला विचारा. आई कशी असते, आई कशी असते. मुलीच्या बाबतीत एक सांगतो पोरीनो, किती श्रीमंत नवरा असू द्या तुमचा, तुमची आई गेली ना बाजू संपली. तुमचा बाप गेला ना, हे कलियुग आहे, हे नालायकांचे युग आहे. इथं माळ करायला त्रास होणार, मूर्ख्याला किंमत येणार, आई बापाचे हाल होणार, सासऱ्याचा फोटो पुढच्या घरात लागणार, बहीण दिवाळीला नाही येणार, मिवणी दर रविवारी मिस कॉल करणार, आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणारे नालायक ध्यानात ठेवा, तुम्ही नवरदेव नाही होणार. नाही नाही, तुम्ही राहिलेच आता. तुम्ही आता असेच गणपती बुडवाया, नवरदेव मिरवाया, वन्स मोर झगा झगा. तुम्ही असं चिकनी चमेलीन झगा मुता. आता संपली लग्न सराई, आता काय प्याल. आता धरा तुमचाच गलासात, आपुली आपण करा सोडून. आता सीझन संपल्यावर काय, आपणच खिशात गलास घेऊन हिंडायचं. आता काय, बसलेली माणसं ध्यानात ठेवा, जग फक्त वापरून घेत असतं. जगाला काय घेणं असतं, रात गई. जगाला काय घेणं असतं. आपले डोळे गेले, जगातले टीव्ही गेले, आपले पाय गेले, जगातल्या दिंड्या गेल्या, आपली आई गेली, जगातली माया गेली, आपला बाप गेला, जगातला ईश्वर गेला. ध्यानात ठेवा. बाकीचे हे सब पैसे के भाई आहे राजा. हे मित्र मित्र फक्त काय आपण 5ची त्यांना पाजितोय म्हणून ते आपली 5 वाजता वाट पाहतात. कुठं बसायचं संध्याकाळी. ज्या दिवशी आपल्या का 5 नाही त्या दिवशी काय, शरपंजरी भीष्म पडला, बाणावर शरीर ठेवलं, 6 महिने उत्तरायणाची वाट पाहिली. गोपाल कृष्ण भेटायला आले, पण भीष्माच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या. आणि भीष्म म्हणला ऐका, भीष्म म्हटले मला मरणाची भीती वाटत नाही, तुम्ही आले पण काळ आला नाही याचं मला वाईट वाटतंय. भीष्माला 6 महिने थांबून राहावं लागलं. 400 एकर जमीन तुकोबारायनं लोकांना दान केली. आणि तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून शेवटी पाण्याच्या धारा आल्या. आणि तुकाराम महाराज देवाला म्हणले, देवा माझी बायको गेली मी रडलो नाही, माझा भाऊ गेला रडला नाही, माझ्या भावानं उदारीच्या वया वाटून घेतल्या देवा मी रडलो नाही, माझी बायको अन्न करता करता गेले देवा मी रडलो नाही, माझा भाऊ घरातून निघून गेला मी नाही रडलो देवा, रामेश्वराने माझा गाथा पाण्यात टाकला, बंबाजीनं मला मारलं मी रडलो नाही देवा, पण ज्यांना म्या 400 एकर जमीन दान केली त्यांनीच माझं तोंड पाहायचं बंद केलं देवा, बंद केला देवा, बंद. खरं सांगू देवा, माझ्या 42 वर्षाच्या इतिहासात माझ्या डोळ्यात आजच पाणी आलं देवा. कधी आलं माहित आहे देवा? 13 दिवस मी खडकावर बसून भजन केलं आणि तुम्हाला मी 13 दिवस पाण्यात उभं केलं, एवढंच वाईट वाटलं देवा. काय बोलायचंय, हा प्रसंग तुकोबारायचा आहे. तुम्ही आम्ही कोण आहे महाराज? हे सब पैसे के बाई है राजा. एक मुलगा सध्या आईतून वायलाय, एक माझ्या समोर कीर्तनाला बसलेल्या 50% महिलांना आता नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आज आत्ता 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 जागे आहे ना तुम्ही? हा, सुना जरा नीट ऐका, सुना सुना जरा नीट सुना. सुनांनी सध्या एक ठेका पत्कारलाय. सगळं चालतं, फक्त सासू सासरे नको. हा, सासऱ्याच्या घरात राहायला लाज वाटत नाही, त्याची जमीन वाटून घ्यायला लाज वाटत नाही, त्याची सेवाच कराय काय रोग झाला बा. कोणत्या सुनानं सासऱ्याला गुंठावर जमीन सोडली बसलेल्या पैकी तिला म्हणा बोटवर कर, मी सत्कार करतो. तो सोडली रे, नाही तर द्या मला शिव्या.
बया कोणी आणणार काय तो मेला, मग तर उद्याच मेली तू. हा मग तर एखादच सुद्धा पाहत नाही उद्याची. वाटलं तर प्रयोग करून पहा. तुम्हाला एक खरं सांगू महाराज, कुठंतरी अंतरात जगायला शिका. आणि तरुण मंडळी कीर्तनाला ध्यानात ठेवा. एका तरुण व्यक्तीचं पुण्यस्मरण आहे. सगळ्या तरुणांनी आज एक शपथ घेऊन टाका. गारी का कुल्फी का पावी का बटारी का रद्दी का शेळ्यापाळा कापड दुकानात गळ्या घाला, दुसऱ्याच्या घरचे भांडे घासा, पण स्वाभिमानानं जगायला शिका. गारी का ना म्हशी भाजरा ना, 90 रुपये म्हशी. काय आहे तुमच्याकडे? 90 आहे ना, 100 आहे. 2 भेटल्या बस 180. काम करा तरुण पोरं, काम करा. गारी का कुल्फी का नोकऱ्या डोक्यातून काढून टाका. नोकऱ्या राहिल्यात नाही, अर्जच करू नका. कारण वर नेऊन बसवलेले नोकऱ्या तुम्हाला देण्यासाठी बसले नाहीत. ते हुशार आहेत. हो, त्याच्यामुळे पोरांची लग्न जमा नाही यंदा. राहिलेच आता. जागा बंग बंग बंगो हायच हायवेला जीप डांबरीला तुमचा कार्यक्रम होणार. आता हसाल, आता आमच्या टिंगल्या टवाळ्या कराल, पण 5 वर्षात आमच्याच बाजूने आले हे ध्यानात ठेवा. आणि 5 वर्ष नवरदेव नाही होणार तुम्ही, ते तर मिटलं जाता. नवरदेव नाही, पाहुणेच येईन. जिरली पोराच्या बापाची जिरली. ती उलट पुरीच्या बापाला म्हणतोय. पुरीचा बाप म्हणतो इंटरेस्ट नाही आपल्याला, इंटरेस्ट. तो म्हणतो मी DED केलाय. पोरांनो हिशोब आहे का बरं का? 5 लाख DED आहेत सध्या शिल्लक. किती? 5 लाख. आणि 6.5 लाख BA BEd आणि MA BEd आहेत. आणि 10वी 12वी ट्रकाच्या ट्रक आहेत. नोकऱ्या नाही. मग आता तू शेवटी यावर्षी DED बंद झालं आणि DTED चालू झालं. नोकऱ्या नाहीत महाराज. तुम्ही जवळजवळ संपलेच आता. नोकरी लागायला मार्ग कुठं राहिलाय? जागा भरायच्या 10, ओपनच्या 2, किती राहिल्या? 8, संचालक मंडळाच्या 4, किती? 4, राखीव 2, 1 साडूचं आणि 1 मिवणीचं. आमच्यासाठी काय नाही, आमचं फक्त सीझनला बाहेर काढायचं. गणपती बुडवायला, नवरदेव मिरवायला, प्रचाराला काढायचं बाहेर. क्रांती झाली पाहिजे, क्रांती. चैन उघडीच चाल सीझन. अरे चैन वरवड, सीझन काढून घ्यायचं आणि सोडून द्यायचं. वेळ नाही. म्हणून आपल्या पोरांना सांगून ठेवतो, आपल्या पोरांना सांगून ठेवतो, पोरावो अजून संधी गेली नाही, सावध व्हा. आणि मधल्या नोकऱ्याच करू नका. डायरेक्ट MPSC द्या, UPSC द्या, टॉपची नोकरी करा. हे मधलं गबाळ डोक्यातच आणू नका महाराज. डायरेक्ट 10 वर्षी लेट पण टॉप. मी म्हणतो 40ला नोकरी लागायचं ना, 45ला लागा, तरी पुढं 15 वर्ष सर्व्हिस. पण MPSC द्या, UPSC द्या, एकदम टॉपची नोकरी करा. हे 5 लाख भरा, 1.5 लाख पगार घ्या ना, 2.5 लाख व्याजानं काढा. ही नोकरीच करत नाही महाराज. सया शाळेत करायच्या आणि गाड्याने यांच्या हिंडायचं आणि यांचे 2-3 महिने प्रचार करायचे. हे हलकट कामच करायचं नाही मला. टॉप. चला डायरेक्ट तहसीलदार, कलेक्टर, प्रांत, टॉप. हे मध्ये हातभात काल तुम्ही. काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते देईन, काहींना दिली ती राहीन, काहींना राहिली तिला पोर होईन. लई झाटी आहेत महाराज. हो, यंदा उलटा पोराचा बाप पुरीच्या बापाला म्हणतो. पुरीचा बाप म्हणतो तो तिकडे देवाला सोडवो, आम्हाला नको. अजून 5 वर्षानं पुरीच्या लग्नाचा टोटल खर्च पोऱ्याचा बाप करणार. हो, पुरीच्या बापानं फक्त पंक्ती तिंडायचा, भरपूर जेवा. लई दिसानं नालायक सापडलाय हा. मग पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं भाऊन वाढा रे. पुरीनो तुमच्यावर लई चांगले दिवस येणार आहे. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बा, कारण तुम्ही सध्या लय दणका उठवलाय. सध्या आपलीच बायको आपल्याला सापडा नाही. एकानं बायको फिरायला नेली, एकानं बायको फिरायला नेली, पेट्रोल टाकाय गेला म्हणून रोडला उभी केली. पेट्रोल टाकून आलं, 2 वेळा बायको जवळून गेलो.
म्हणजे इथून पुढं बायको फिरायला यायची म्हणजे पहिली तिची साडी ध्यानात ठेवायची, नाही तर आपल्या देखत बायको दुसऱ्याच्या गाडीवर आणि ज्यांच्या बायका नाही त्यांनी नका टेन्शन घेऊन. आता त्यांनी एकानं परवा डीजे पुढं अशी शिट्टी वाजवली महाराज, चिकनी चमेली लागली तर माग चड्डी उपासली, इतकी जोरात शिट्टी वाजवली. मग हवा किती गेली असं तुम्ही विचार करा. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात असे पहा, स्वहिताचा घोरवा, स्वहिताचा घोरवा, आयुष्य जात हे पहा, काळाचा पतसे पहा, स्वहिताचा घोरवा, ज्ञानीरा श्री हरीचा. आयुष्य जात हे पहा, स्वहिताचा घोरवा, आपुल्या पण करा सोडवन, आपुल्या पण करा सोडवन, आपुल्या पण करा आपल्या 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 पण करा सोडवन, आपल्या पण करा सोडवन, आपल्या पण करा